आता आपण हिंदू रिलिजनमध्ये कर्मावर खूप फोकस करतो. बरोबर आहे. आपण मागच्या जन्मातली कर्म किंवा या जन्मातली टॅली झाल्या पाहिजेत त्या गोष्टी. तर जर माझी कर्मच किंवा कोणाची एका व्यक्तीची कर्म जर बिघडलेली असतील आणि त्यामुळे त्याचे इम्पॅक्ट त्याचे आत्ताच्या जन्मावर किंवा त्याचं काही चालू असतील, अडचणी येत असतील, ते सगळं होत असेल, तर मी जर सिग्नेचर चेंज केली किंवा मी सिग्नेचर नीट केली किंवा त्या व्यक्तीने नीट केली, तर त्याचा काय परिणाम होणार? कारण ती गोष्ट तर भोगावी लागणारच आहे. तर तुला काय वाटतं? करेक्ट. म्हणजे मगाशी म्हणलो तसं, हँडरायटिंग इज युअर कॅरेक्टर, सिग्नेचर इज युअर पर्सनॅलिटी, पर्सनल रियालिटी. तू आधीच्या कर्माच्या मधनं जर का आत्ताची रियालिटी बघितलीस ना, तर तुला कदाचित जे काही इमोशन फील होते ते होत आहे. ओके. काही वेळेला चांगलं असू शकतं, काही वेळेला वाईट असू शकतं, पण कर्म हे तू आत्ताही करतोयस, या मोमेंटला सुद्धा करतोच तू. ते ऑटोमॅटिकली तुला मिळू शकतात, मिळतातच, कारण तू त्याच्या मागे पळतच नाहीस ना. मगाशी म्हणूनच एक्झाम्पल, जी गोष्टी आपण त्याच्या मागं पळतो ती अजून लांब लांब जातात. हां, नॅचरली ना, तू जितकं पकडशील तितकं बाहेर जाईल ना ते. आणि माईट ॲज वेल जर का तू ते नुसतंच हातात ठेवलंस, कुठेच जायची गरज नाही त्याला. तू सांभाळून पण ठेवलंयस आणि ते तुझ्याकडे पण आहे, पण तू कंट्रोल नाही करत आहेस ते, तर तुला ती गोष्ट मिळते. मला वाटतं दिलच्या मध्ये एक आहे तो सीन, Correct. तुझं माती पकडतो तो जेवढी आपण टाईट करू Correct. तेवढी ती बाहेर पडणार. म्हणून तो आकाशचं कॅरेक्टर, आकाश नाही, सीडचं कॅरेक्टर किती शांत दाखवलं बघ ना. इंटरनल खूप टर्मोइल मध्ये येतो, पण ओव्हरऑल त्याचा व्हाईब किती चिल आहे. त्याला त्याची क्लॅरिटी आहे की काय करावं आणि काय नाही करावं, काय जमेल आणि नाही जमणार काही गोष्टी, म्हणून शांत आहे ना. मित्रांनो, तुमचं या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे. आदित्यबरोबर आम्ही आता जसं ग्रॅफोलॉजीबद्दल मागच्या एपिसोडमध्ये गप्पा मारल्या, तसंच ग्रॅफोलॉजीमध्ये अजून थोडं डीप जाऊन गप्पा मारणार आहोत. 2026 हे वर्ष आता येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर तयार राहायचं असेल, तुम्हाला नवीन विषय जाणून घ्यायचे असतील आणि तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करून घ्यायचे असतील, तर हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला मागचा एपिसोड आवडला असेल तर हा एपिसोड नक्की आवडेल, कारण हा आम्ही अजून नीट, अजून डीप जाऊन त्याबद्दल गप्पा मारणार आहोत. तुमच्यासाठी बऱ्याच गोष्टी असणार आहेत. तुम्हाला जर खरंच स्वतःला बदलायचं असेल तर हा एपिसोड नक्की बघा. तर आदित्य, थँक्यू. पुन्हा आपण आता आज भेटतोय. बऱ्याच, मला थोडी गॅप झाली, पण मागचा एपिसोड फारच आवडला लोकांना. कारण मला फोन येऊन लोक सांगतायत की अरे आम्ही पण रिलेट करतोय, किंवा आम्हाला आमच्या बरोबर पण अशा गोष्टी घडत आहेत, किंवा या ॲस्पेक्टने कधी विचार केला नव्हता की असंही काही होऊ शकतं, किंवा एखादं अक्षर तुमच्याबद्दल इतक्या गोष्टी सांगू शकतं हे त्यांना माहीत नव्हतं. आणि आपण लास्ट टाइम बोललो की आपण अजून एक एपिसोड किंवा काही सिरीज करूया. सो आपण थँक्यू, तू पुन्हा वेळ काढून आलास. दुसरी गोष्ट, आपण लास्ट टाइम बोललो होतो, पण डायरेक्ट विषयाला हात घालतोय, सॉरी. पण तू म्हणला होतास की ग्रॅफोलॉजीचा लोगोमध्ये किंवा लोगो डिझाईनमध्ये फार उपयोग होतो. येस. आणि मला वाटतं की आपल्या सगळ्यात जवळची किंवा आपला सगळ्यात इम्पॉर्टंट जो लोगो आहे किंवा साईन आहे ती म्हणजे सिग्नेचर. परफेक्ट. आणि सिग्नेचर डिझाईनमध्ये तू म्हणला होतास की ग्रॅफोलॉजीचा आपण उपयोग करू शकतो आणि त्याचे रिझल्ट्स लोकांना दिसतात. येस. तर मग एखादी सिग्नेचर एखाद्या व्यक्तीबद्दल काय सांगते? खूप छान कनेक्ट केलेस एकतर तू दोन्ही पॉईंट्स. Yes. ब्रँडसाठी जसा लोगो असतो तसा व्यक्तीसाठी सिग्नेचर असते. बरोबर. समजा मी तुला असं म्हणलो की तुला नायकीच्या लोगोकडे बघून काय वाटतं? ब्रँड, एक ॲडजेक्टिव्ह कुठलं तरी. ओके, वाव, किंवा काय म्हण, असं भारी वाटतं, डायनॅमिक वाटतं. हां, परफॉर्मन्स. की असं कनेक्ट होतो आपण लगेच. ती स्टोरी ते सांगताय एक्झॅक्टली. पहिल्यापासून. रश येतो ना. Correct. की येस, हा लोगो काहीतरी मला डिपिक्ट करतोय. Correct. आणि म्हणून मला ते प्रोडक्ट हवंय. ओके. प्रोडक्ट भारीच आहे, हो, पण ते आपण स्टोअरच्या आतमध्ये गेल्याशिवाय आपल्याला दिसणार नाहीये. बरोबर. तो लोगो बघून आपल्याला अट्रॅक्शन येतं आणि मग आपण आत जातो. ओके. हां. सिमिलरली सिग्नेचरचं आहे. जेव्हा आपण सिग्नेचर
करायला शिकतो त्यावेळेला काय ते आईबाबांनी काहीतरी सांगितलेलं असतं, मित्रमैत्रिणींकडनं बघतो, सेलिब्रिटीजचे बघतो आणि ते आपण कॉपी करतो. ओके. हां. एक्झॅक्ट कॉपी नसेल तरी सुद्धा मला आवडेल आणि मला जमेल तशी ती कॉपी असते. करेक्ट. आणि त्याच्याचमुळे आपल्याला हे लक्षात येत नाही की तो जो लोगो आहे तो त्या व्यक्तीचा लोगो आहे, पर्सनल लोगो आहे. तसा माझा लोगो मला क्रिएट करायला लागेल. ओके. माझा पर्सनल जो सिम्बॉल आहे तो मलाच क्रिएट करायला लागेल. पण वय खूप कमी असतं रे तेव्हा, त्यामुळे आपलं स्वतःचं तयार करणं हे शक्यच नसतं. मुळातच सिग्नेचर हा पर्सनॅलिटी दर्शक एक घटक आहे असं आपण म्हणूया. हँडरायटिंग सॅम्पल आणि सिग्नेचर असे 2 टॉपिक्स लास्ट टाइम मी तुला म्हणलो होतो. हँडरायटिंग सॅम्पलवरनं आपल्याला व्यक्तीचं कॅरेक्टर दिसतंय, व्यक्ती कशी आहे एकूणात हे आपल्याला हँडरायटिंगमधून दिसतंय. बट सिग्नेचर हा त्या एकूणातल्या गोष्टीचा एक सारांश आहे असं म्हणूया. एक्झाम्पल तुला देतो की तुझ्यासमोर मी बसलोय, तू एक केक बनवलायस प्रॉपर मोठा, रिच इन फ्लेवर, रिच इन टेस्ट, रिच इन इन्ग्रेडियंट्स, आणि त्याचा तुला टेस्टर तुला द्यायचा आहे. ओके. तर तू असाच पीस काढशील ना की जो तुला वाटतंय की भारी टेस्ट करणार आहे. हो. तो जर का तू मला दिलास तर नॅचरली माझ्याकडनं चांगला फीडबॅक येणार आहे तुला. अरे काय कमाल केक झालाय, एक नंबर, जमलंय तुला, बरोबर आहे. तर हा जो मोठा केक आहे की नाही, ओरिजिनल साईज, दॅट इज युअर हँडरायटिंग स्क्रिप्ट. ओके. आणि त्याच्यामधनं तू जो पीस काढून दिलास की नाही, दॅट इज युअर सिग्नेचर. अच्छा. सो जो फ्लेवर तुला मला द्यायचा आहे तो केकमधनं तू मला दिलास, तसंच अख्ख्या तुझ्या कॅरेक्टरमधला एक पर्सनॅलिटीचा भाग हा तू मला दाखवत असतो सिग्नेचरच्या माध्यमातून. ओके. आता मी इथे शब्द वापरला पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटीची फोड जर का आपण केली तर आपल्याला लक्षात येतं पर्सनल रियालिटी इज पर्सनॅलिटी. म्हणजे मी एकूणात कसा आहे त्याच्यापैकी मला कुठले गुण हे तुला दाखवायचे आहेत ते मला सिग्नेचरमधनं दिसतात. दॅट इज सिग्नेचर. म्हणजे मला लोकांना काय दाखवायचं हे सिग्नेचर सांगते. करेक्ट करेक्ट. मग आता याच्यामध्ये समजा मी तुला असं म्हणलो की कित्येक लोकांचे सिग्नेचर्स ह्या त्यांच्या स्क्रिप्टच्या बरोबर मॅच करतात आणि कित्येकांच्या मॅच करतच नाहीत. ओके. अजिबात मॅच करत नाहीत. म्हणजे ते जसे आहेत तसे ते अजिबात दाखवत नाही आहेत. अच्छा, म्हणजे ते लपवत आहे. एक्झॅक्टली. दे आर ट्राईंग टू बी समवन एल्स. बर. नॅचरली स्ट्रेस येणार ना, नॅचरली समाजामध्ये वावरताना खूप त्रास होणार आहे. कारण काय, आणि मग ते लोक म्हणतात की अरे पीपल डू टेंड टू मिसअंडरस्टँड मी. ओके. हां. स्वाभाविक आहे ना, कारण काय तू जे नाहीच आहेस ते तू लोकांना दाखवतोयस आणि जे लोकांना दिसतंय त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतोय आणि गडबड झाली सुरू. करेक्ट. म्हणजे ऑथेंटिसिटी हा सिग्नेचरचा बेस असणं आवश्यक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट की जसं तुमचं स्क्रिप्ट आहे, जसं तुमचं नॉर्मल हँडरायटिंग पॅटर्न आहे, अगदी तंतोतंत जुळेल असं सिग्नेचर नसावं. ओके. एक्झॅक्ट जुळेल असं सिग्नेचर नसावं, पण काही सिमिलॅरिटीज त्याच्यामध्ये नक्की असायला पाहिजेत. नाहीतर विचार कर की मी पहिल्यांदा तुला ॲज यश म्हणून भेटलो, आपण काय गप्पा मारल्या वगैरे वगैरे, आणि त्यानंतर जेव्हा आपण पॉडकास्टला येऊन बसलोय तेव्हा तू एक वेगळाच व्यक्ती आहेस. एरवी तू मला खूप काम आणि रिलॅक्स्ड असं वाटतोस, पण इथे बसल्यानंतर समहाव तू अचानक हायपर झालास. ओके. तर आय वोंट बी एबल टू कनेक्ट विथ यू ना. आय सेड येस टू द पॉडकास्ट और आय चोज टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम बिकॉज आय रेझोनेट विथ दॅट पर्सन हू आय मेट आउटसाईड. त्याचं कॅरेक्टर मला त्यावेळेला रेझोनेट झालं, रिलेट झालं, आणि तिथनं आपण आता हे काम करायला बसलोय. करेक्ट. त्याच्यात जर का अंतर असेल तर आपलं रिलेशन पुढे कसं जाणार, नाहीच जाऊ शकत. इथे गडबड होते. सो सिग्नेचर आणि स्क्रिप्ट हॅव टू बी स्लाइटली काय रिझेम्बलिंग विथ इच अदर. ओके. काहीतरी असोसिएशन असायला पाहिजे, पण ते आपण जनरली करत नाही, ढापाढापी करतो. हां, म्हणजे आपण काही फॅन्सी गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न करतो, किंवा आता माझ्याकडे वाय आहे तर मग मी काहीतरी वेगळा वाय काढायचा प्रयत्न करतो. करेक्ट. त्याची काही खरं गरज नाही. काहीच गरज नाही. म्हणजे सिग्नेचर मी हार्डली यूज करतो कुठेतरी. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील, मी बँकिंग आपण जे व्यवहार करतो ते असतील, करेक्ट, किंवा आपले कॉलेज, ऑफिस आणि इथे काही गोष्टी लागतील, त्याच्या व्यतिरिक्त आपण असे सिग्नेचर वापरत नाही. आजकाल तर ते पण कमी झालंय खूप. पण मग आपण फॅन्सीकडे जातो दाखवण्यासाठी, अरे माझी किती छान सही बघा, हे जर असतं ना फ्लॅम्बॉयन्स. ती फॅन्सी, किंवा मी एखाद्याची बघतोय की अरे खूप भारी आहे ही सही, असा एस आपण काढू आपल्याकडे, पण त्याचे काय इफेक्ट होतील हे माहित नाही आपल्याला. माहिती नाहीये. तर तुझा पर्सनल लोगो येणार आहे, यू हॅव टू टेक इट सिरियसली. करेक्ट. की दिस इज हाऊ पीपल आर गोइंग टू परसिव्ह यू.
त्याच्यातनं तुझ्या पर्सनॅलिटी म्हणजे आयडेंटिटी दिसणार आहे तुझी लोकांना. करेक्ट आहे. म्हणजे असा विचार कर की 10 वर्ष तू एखाद्या व्यक्तीला ओळखतोस तेव्हा असं म्हणू शकतो साधारणपणे की ती व्यक्ती तुला ओळखते. 10 वर्ष यू आर इन टच. 10 वर्ष. ओके. बरोबर आहे. तर आता ती व्यक्ती ओळखते तुला, पण जर का ते सेम टाईपचं इंट्रोडक्शन तुला करायचं असेल 10 वर्ष इंटू 10 मिनिट्स, तर तुला किती कंप्रेस फॉर्म ऑफ किंवा कॉम्पॅक्ट फॉर्म ऑफ एनर्जी तुला प्लेस करावी लागेल दॅट इज युअर सिग्नेचर. मी तुला एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक सर आले होते, खूपच भारी, म्हणजे त्यांचं प्रोफायलिंग उच्च होतं, खूप हुशार होते, पण त्यांची सिग्नेचर खूप लहान होती. ओके. अशी क्रॅम्प्ड होती एकदम. त्याच्यामुळे जेव्हा ते इन पर्सन भेटायचे रिलॅक्स झोनमध्ये तेव्हा ते खूप भारी भारी बोलायचे. ओके. कमाल प्रोडक्ट समजून सांगायचे. पण ज्या वेळेला ते कुठल्या बाहेरच्या लोकांकडे गेलेत किंवा आता लेट्स से पॉडकास्टला बसले, काहीतरी वेगळंच बोलायचे, काहीतरी तिसरंच बोलायचं म्हणजे. आणि त्यांना जेव्हा ते रिलॅक्स झोनमध्ये जायचे त्यांना सगळी उत्तरं येत असायची. ओके. श्रीमंत माणूस आहे पण क्लॅरिटी ऑफ थॉटमध्ये गडबड आहे. आता हे खूप वियर्ड मिक्स आहे. अच्छा. हे जनरली दिसत नाही. श्रीमंत माणूस जनरली क्लिअर असतो ऑफ व्हॉट ही वॉन्ट्स टू डू, व्हॉट ही वॉन्ट्स टू अचीव, आणि म्हणूनच तो श्रीमंत झालेला असतो. करेक्ट. बट या व्यक्तीचं एक वेगळाच पॅटर्न दिसला जेव्हा त्यांच्या सिग्नेचरबद्दल आम्ही डिस्कस केलं आणि चेंजेस केले काही काही. त्यानंतर त्यांना हे पॉडकास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी जमायला लागल्या. ओके. म्हणजे ते त्यांच्या टीमबरोबर भारी बोलतात बरं का, पण एक्सटर्नल फॅक्टर झाले की गडबड, फंबल किंवा काय नाही तर वेगळ्यालाच कोणाला तरी ब्लँक होणं किंवा असं काही वेगळ्यालाच कोणाला तरी. अच्छा, म्हणजे फेसच करायचं नाही. मी बसणार आहे आता, फक्त तू बोल पुढे. कारण की त्यांना माहिती होतं की आपण जर कमांड पोझिशन मध्ये आलो तर अगदी प्रॉब्लेम गडबड होऊ शकतो. ओके. डेंजर आहे म्हणजे. पण मग तू काय रेमेडीज दिल्या किंवा अशा काय चुका होऊ शकतात ज्याच्यामुळे सिग्नेचर घंटे? सिग्नेचरच्या 3 खूप महत्वाच्या चुका मी बघितलेल्या आहेत. पहिले तर कॉपी करणं. ओके. लोकांचं मी मगाशी म्हणलो तसं. दुसरं बघितलं दॅट इज फॅन्सीफुल करणं. उगाचच काहीतरी तू म्हणलास तसा वायच वेगळा केलाय किंवा माझ्या ह्याच्यात एच वेगळा केलाय. आणि तिसरी गोष्ट बघतो ते म्हणजे त्यांची ऑथेंटिसिटी न जपता काहीतरी वेगळा एलिमेंट त्याच्यामध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करणं. ओके. काहीच गरज नसते या गोष्टींची. तू जसा आहेस तसा दिसलास तर लोकांना अप्रिशिएट सुद्धा होशील, तुला जे रेझोनेट करतात त्या लोकांना. ओके. आणि तरच तुझे रिलेशन्स लॉंग लास्टिंग असतील ना. अच्छा. दॅन तू काहीतरी फॅन्सी वाय दाखवला, भारी आहे मी असं दाखवलं, बट ॲक्च्युली इन पर्सन तू खूप चिल आहेस. तर लोक अट्रॅक्ट कोणाला झाले? त्या भारी फॅन्सी वायला अट्रॅक्ट झाले. करेक्ट. आणि जेव्हा ते तुझ्या पर्सनल झोनमध्ये आले तेव्हा लक्षात आलं हा खूपच शांत आहे मुलगा. इन अ वे गंडवण्यासारखं आहे ना ते. करेक्ट. हो. सो तशी ती गडबड होते. या 3 चुका खूप बघितल्या आहेत मी. आणि त्या न करण्याकरता सिग्नेचर एक्सपर्टच पाहिजे. अच्छा. आपली सिग्नेचर बदलण्याची गोष्टच नाही आहे. म्हणजे सिग्नेचर तुम्ही जेव्हा फिक्स करताय तेव्हा तुझ्यासारख्या एका एक्सपर्टकडनंच ती तयार करून घेतली पाहिजे. एक्झॅक्टली. कारण तो लोगो आहे शेवटी. परफेक्ट. आणि ते तुम्ही रिप्रेझेंट करणार आहात तसे समाजासमोर स्वतःला. ओके. याच्याशी रिलेटेड आता मी माझंच एक्झाम्पल तुला देतो की जेव्हा मी पहिल्यांदा 2013 ग्रॅफोलॉजी शिकलो तेव्हा ज्या टीचरकडनं शिकलो, खूप छान टीचर, मला खूप भारी वाटलं. पहिली लेवल कंप्लीट झाली, हँडरायटिंग आणि सिग्नेचर दोन्ही गोष्टी शिकलो. आणि एंड ऑफ द कोर्स टीचरनी मला सांगितलं की तुझी आता सही तू अशी करायला लाग. ओके. आता अंडर द गायडन्सच होतं त्याच्यामुळे आय ट्रस्टेड दॅट पर्सन, स्टार्टेड सायनिंग लाईक दॅट, ऑफिशियल डॉक्युमेंट्स चेंज केले वगैरे वगैरे. आणि आयुष्य घाण झालं रे. आयुष्य म्हणजे नथिंग ऑन हिम, पण विचित्र झालं आयुष्य. कशा पद्धतीने की एकतर सेन्स ऑफ सेल्फ जो माझा होता तो खूप खालावला. ओके. खूप गोची झाली तिकडे. आणि मला इतरांना इम्पॉर्टन्स देणं माझं खूप सुरू झालं. नॉट दॅट की आता मी इम्पॉर्टन्स देत नाही, पण एक बॅलन्स लागतो ना त्याच्यामध्ये की तूही इम्पॉर्टंट आहेस आणि मीही इम्पॉर्टंट आहे. तर त्या सिग्नेचरमुळे तूच सारखा इम्पॉर्टंट आहेस असंच माझं बिहेवियर व्हायला लागलं. ओके. आणि माझं पूर्ण फ्रेंड सर्कल, बाकीचे फॅमिलीमधले रिलेशनशिप्स हे सगळे डाऊन 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 जायला लागले, कारण मी स्वतःला कमीच लेखायला लागलो. अच्छा. गोची झाली. त्यानंतर मला आता ऑलरेडी मी गॉन झालेलो होतो, त्याच्यामुळे मला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की आता तू एक वेगळा आस्पेक्ट ट्राय करून बघ, तू एका न्यूमरोलॉजिस्टकडे जा. ओके. त्या मॅडमकडे मी गेलो.
त्यांना काही आयडिया नाही की मी ग्राफॉलॉजिस्ट आहे. आणि त्यांनी काय त्यांचं अनालिसिस केलं आणि त्यांच्या पद्धतीने सिग्नेचर मला दिली. सिग्नेचर बघता क्षणी मला कळलेलं होतं की ही सिग्नेचर फारशी बरोबर नाही आहे. ओके. पण ग्रॅफोलॉजिकली सिग्नेचर मी प्रॅक्टिस करून झाली आहे, माझा प्रॉब्लेम झाला आहे. आता न्यूमरोलॉजिकली करून बघूया म्हटलं, कायच असं होणार आहे. ती केली आणि अजून घाण झालं आयुष्य, कारण माझ्यातलं ॲग्रेशन खूप वाढलं. ओ. त्यांचं असं म्हणणं होतं की तू खूप मेलो झाला आहेस, तर यू हॅव टू बी दॅट मोटिवेटेड पर्सन. म्हणून तशा टाईपचं त्यांनी फॉर्मेशन तयार करून दिलं. आणि आता जे लोकांना मी जवळचा मानत होतो किंवा त्यांना इम्पॉर्टन्स देत होतो, त्यांना मी भेटायचो आणि त्यांच्याशीच भांडायचो. कारण ॲग्रेशन वाढलं. सो आता हे 2013 पासून 2000 आय थिंक 15-16 माझा हा असाच पिरियड चालू होता. आणि एव्हरी इयर मला अशी सवय आहे की एंड ऑफ द इयर मे बी डिसेंबरमध्ये वगैरे मी अख्ख्या वर्षाचा आढावा घेतो की काय काय गोष्टी घडल्या. आणि मला जर्नलिंगची खूप सवय आहे, त्यामुळे माझी आपसुकच रिटर्न ग्राफोथेरपी होत राहते स्वतःसाठी. ओके. तर ते जर्नलिंगचं मी जे काही पेजेस लिहिले होते ते मी वाचता वाचता मला असं लक्षात आलं की अरे हे सिग्नेचरच्या नंतरचे माझे दिवस सगळे खराब दिसतात. अच्छा. लिहिलंय मी की मी आज सिग्नेचर माझी बदलली. ती अशी सिग्नेचर झाली. आणि त्याच्यानंतर सगळे म्हणजे मी हँडरायटिंगमध्ये डिस्टिंक्ट डिफरन्स दिसतोय की आधी मी असा लिहायचो, ती सिग्नेचर बदलली. आणि ऑफकोर्स नुसती सिग्नेचर बदलायची नसते, त्याच्याबरोबर काही नॉर्मल ऑल्टरेशन्स पण हँडरायटिंगमध्ये करायला लागतात. त्याच्यानंतरचे सगळे माझे पॅटर्न्स वेगळे वेगळे आहेत. डाऊनफॉल सुरू. त्यानंतर पुढच्या जर्नलमध्ये जेव्हा त्या मॅडमनी सिग्नेचर दिली ते पण मी ऑब्झर्व करतोय. आता त्यांनी सांगितल्यानुसार सिग्नेचर बदलली आहे, बट शी इज नॉट अ ग्रॅफॉलॉजिस्ट, त्याच्यामुळे हँडरायटिंग सॅम्पलमधले चेंजेस काही नाही सांगितलेत त्यांनी. ओके. ते आधीचेच आहेत. आणि अजून खराब झालं. सो तेव्हा मला असं लक्षात आलं की आता बास, लोकांवर अवलंबून राहणं बास. मी न्यूमरोलॉजीचा एन्थुझियास्ट आहे, काही एक्सपर्ट नाही आहे, पण मला आवडतात असे शास्त्र अभ्यास करायला. ओके. त्यामुळे मी असं ठरवलं की आपण आपल्याच पद्धतीने प्रयत्न करून बघूया. ग्रॅफोलॉजी आणि न्यूमरोलॉजिकली अलाइंड सिग्नेचर कशी असते याचा अभ्यास मी स्वतःचाच सुरू केला. आणि मी असं ठरवलं की पर टॉपिक मी ज्या ज्या गोष्टी मला समजत आहेत, मला रेझोनेट होत आहेत, त्या मी सिग्नेचरमध्ये ॲड करत जाणार आहे. ओके. आणि त्याच्यातनं फाईन ट्यून करत एक सिग्नेचर माझी तयार झाली. तो आय थिंक मी 2015 किंवा 16 लास्ट सिग्नेचर चेंज केली असेल माझी. दॅट इज द सिग्नेचर. आणि त्याच्यानंतर आता काय 10 वर्ष झाली आय एम सिटिंग हिअर विथ यू, हॅव्हिंग द प्रिव्हिलेज ऑफ सिटिंग विथ यू अँड टॉकिंग अबाउट ग्रॅफोलॉजी. म्हणजे हे अपस्केल हा ॲक्च्युली सिग्नेचरमुळे होतो. अरे हा माझा वैयक्तिक अनुभव असल्यामुळे मी ते ठामपणे सांगू शकतो की इट वर्क्स. पण तू डेली म्हणजे आता राहत नाही तुझं म्हणजे तू आज काय घडलं, आपण हे केलं किंवा मी ह्याला भेटलो, तू जे काही लिहित असशील किंवा 2-3 ओळीच लिहित असशील कदाचित, पण तू डेली लिहितोस. जर्नलिंग डेली. पण कधी ब्रेक होत नाही किंवा असं वाटत नाही की अरे आज राहून गेलं किंवा नाही. आता मी जे जर्नलिंग करतो ना ते थोडंसं वेगळ्या टाईपचं असतं. मी नॉर्मल डेली इव्हेंट्स लिहित नाही. ओके. हां. आज मी यशला भेटलो असं लिहित नाही. ओके. यशला भेटून मला ज्या ज्या गोष्टी फील झाल्या अच्छा, त्या गोष्टी मी लिहितो. म्हणजे जसं मी मगाशी आल्याला तुला म्हटलो की आजच्या दिवसाचं व्हायब्रेशन असं असं आहे, थोडंसं गडबड आहे. हां, थोडंसं रिडू करायला लागणारं व्हायब्रेशन आहे. तर आता हे आता मी घरी जाऊन लिहिणार एंड ऑफ द डे की आजचं व्हायब्रेशन असं होतं. मग त्याच्याशी रेझोनेट करणारे जे काही एक्सपिरियन्सेस असतील काही, त्याच्यातनं मला काय फील झालं, असं सगळं ते लिहित पुढे पुढे जायचं. असा माझा पॅटर्न आहे. मला तरी असं वाटतं की जर्नलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर सेल्फ अवेअरनेस. ओके. पण तू एक्सपर्ट आहेस, तुला या गोष्टी कळत आहेत की काय काय घडतंय किंवा काय म्हणजे ऑरामध्ये काही चेंज होतोय का, किंवा कोणाशी व्हायब्रेशन्स असतात ना, मी ह्याला भेटलो आणि मला काहीतरी ऑड वाटलं, ह्या गोष्टी तुला कळतात. हां, म्हणजे पण थोडा वेगळा विषय आहे हा. पण मी जर लिहिलं तर मी वर्षभर जरी लिहिलं तरी मला काही वाटणार नाही ना, मला ते ॲनालिसिस करता येणार नाही. सो तू करतोय ते बेस्टच आहे, पण आम्हाला जर करायचं असेल तर काय वेगळं काय करते? अरे आपण काहीच वेगळे नाही आहोत. पहिले तर हे डोक्यातनं काढून टाक ओके की हे फक्त मला येतं. ओके. असं काही नाहीये. हे तुलाही येऊ शकतं. अच्छा. ऑल यू हॅव टू डू इज स्टार्ट प्रॅक्टिसिंग रायटिंग. म्हणजे आता कालानुरूप बाजूला पडत चाललेलं आहे, कोणीच लिहित नाहीये. तर ॲटलिस्ट जर्नलिंग तरी सुरू करायला पाहिजे.
सगळ्यांनी ओके सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी, ज्याच्यामुळे आपला थंबचा यूज होत राहील. आपला थंबचा यूज आता असा होतोय, तो जेव्हा असा व्हायला लागेल की नाही तेव्हा इथलं प्रोग्रामिंग बदलेल. अच्छा. म्हणजे पूर्वी जे पत्र लिहायचे किंवा पुस्तकं लिहायचे किंवा आर्टिकल्स लिहायचे, ते लिहिण्याकरता आपल्याला हाताचा वापर केला जायचा. दॅट वॉज मोर अबाउट एक्सप्रेसिंग आउटवर्डली, लोकांपर्यंत पोचण्याकरता लिखाणाचा वापर केला जायचा. पण आता जग बदलत असल्यामुळे किंवा अजून आपण मॉडर्न होत चाललो आहे, तर त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी लिखाण हे आता एक्सप्रेस करण्याकरता जास्त इम्पॉर्टंट आहे, आउटवर्डली सुद्धा आणि इनवर्डली सुद्धा. कारण आपल्या आत काय चाललंय ते लिखाणामधनंच कळतं आपल्याला. यू डोंट हॅव टू बी अ ग्रॅफोलॉजिस्ट नेसेसरीली टू अंडरस्टँड व्हॉट युअर फिलिंग. यू आर एनिवे फिलिंग. तुला फक्त त्याच्याबद्दल लिहायचं आहे आणि लिहून झाल्यानंतर तुला ते वाचलंस तू की तुला तुझं कळणारच आहे की नेमकं काय झालं. ओके. इट इज नॉट लाईक की तू ग्रॅफोलॉजिस्ट असशील तर तुला कळेल आणि नसशील तर तुला नाही कळणार, असं काहीच नाही आहे. व्यवस्थित तुलाही तुझं जे काय लिहिशील ना ते वाचल्यावर तुला कळणारच आहे की नेमकं याच्यामध्ये फिलिंग काय होतं, जे काय तू लिहिलंस त्याच्याबद्दल. म्हणजे इनिशियली प्रॉब्ली तू स्टार्ट करशील बेसिक इव्हेंट्सपासनं. ओके. आज पॉडकास्ट केला, आज या मैत्रिणीला भेटलो, आज इथे गेलो, बरोबर आहे. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला तू डीप 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 वाचत पुढे जाशील तेव्हा तू कदाचित इमोशन्सबद्दल पण लिहायला लागशील. ओके. पॉडकास्ट करून असं वाटलं, मैत्रिणीला भेटून असं वाटलं, ह्या कॅफेत जाऊन असं वाटलं. असं वाटलंच्या पुढची पण स्टेज आहे ना, असं का वाटलं, मग ते तू कनेक्ट करशील. हे घडलं म्हणून असं वाटलं, हे घडलं म्हणून असं वाटलं. त्याच्याही पुढची स्टेज आहे, हे घडलंच कशासाठी. ओके. मग जे मी म्हणतोय ते की हे असं आपलं जे काय आत्ताचं व्हायब्रेशन आहे त्याचं असण्याच्या मागचं कारण काय, तुला काय वाटतं. रेसिड्युअल इफेक्ट आहे. ओके. म्हणजे इन व्हॉट कॉन्टेक्स्ट की आपण एखादी गोष्ट करतो तर त्याचा इमिजिएट रिझल्ट मिळतोच आपल्याला. अच्छा. आत्ता ज्या वेळेला आपण एकमेकांची गप्पा मारतोय तेव्हा आपल्याला इन्स्टंटेनियसली त्याचा रिझल्ट मिळतोय. छान वाटतंय, भारी वाटतंय की तू प्रश्न विचारतोयस, मला जे वाटतंय ते तुला सांगतोय. इन्स्टंट आपल्याला त्याचं कर्मफळ मिळालेलं आहे. ओके. बरोबर आहे. पण हे जे फिलिंग आहे ते जर का आपण फक्त टेम्पररीली जगलो किंवा एवढं फील होतं आणि एवढंच जगलो, एवढंच फील केलं, ॲक्च्युली साठा एवढा आहे, तर हे जे उरलेलं आहे की नाही ते तसंच राहतं. अच्छा. आणि मग त्याचा एको आपल्याला पुढे कधीतरी अनुभवायला मिळतो. सो आजचं जे व्हायब्रेशन आहे ते प्रॉबेबली कधीतरी मागे केलेल्या गोष्टी ज्या मे बी एवढ्या चांगल्या झाल्या नसतील, त्याला काहीतरी फाईन ट्युनिंगची गरज असेल, तर ते जे आपण फील केलं नाही इमोशन तेव्हा त्याचे रिपरकशन्स आपण आत्ता बघतोय. ओके. ओके. मग हे असं का झालं, कारण काय हे तू म्हणतोस तर बरोबर आहे. मागे एकदा आपण बोलत होतो तेव्हा की कर्मफळच असतं ना रे ते. करेक्ट, हे कर्मफळच आहे. पण ते कर्मफळ म्हणजे काल केल्याचं किंवा 10 वर्षापूर्वी केल्याचं किंवा काय गतजन्मामध्ये काहीतरी तू केलं असशील, त्याचं कर्मफळ म्हणजे हा एको आहे फक्त त्या कर्माचा. ओके. तू जेव्हा एखाद्या व्यक्तीला मनापासून काहीतरी देतोस त्याला तेव्हाच तुला भारी वाटतं, मिळालं की कर्मफळ. अच्छा. हे जे पुढे जे काय होणार आहे ते ह्याच्यामुळे नाही घडणार आहे, त्याचा फक्त एको असणार आहे तो. इट इज लाईक रिपल्स इन द वॉटर. दगड टाकल्यानंतर इमिजिएटली त्याचे काही तरंग येणार आहेत, ते तू एक्सपिरियन्स केलेस. आणि आता पुढचे जे तरंग आहेत ते या ना त्या मार्गाने तुझ्यापर्यंत पोचणार आहेत. आणि तरंग पोचणार आहेत म्हणजे काय, तर त्या इमोशनच्या लहरी आहेत त्या तुझ्यापर्यंत पोचणार आहेत. तू आता थोडा विषय हात घातलाय कर्म आणि ह्याच्यावर. तर आता आपण हिंदू रिलिजनमध्ये कर्मावर फोकस करतो. बरोबर आहे. आपण मागच्या जन्मातली कर्म किंवा या जन्मातली टॅली झाल्या पाहिजेत त्या गोष्टी. तर जर माझी कर्मच किंवा कोणाची एका व्यक्तीची कर्म जर बिघडलेली असतील आणि त्यामुळे त्याचे इम्पॅक्ट त्याचे आत्ताच्या जन्मावर किंवा त्याचं काही चालू असतील, अडचणी येत असतील, ते सगळं होत असेल, तर मी जर सिग्नेचर चेंज केली किंवा मी सिग्नेचर नीट केली किंवा त्या व्यक्तीने नीट केली तर त्याचा काय परिणाम होणार, कारण ती गोष्ट त्याला भोगावीच लागणारच आहे. तर तुला काय वाटतं याच्यावर. करेक्ट. म्हणजे मगाशी म्हणलो तसं हँडरायटिंग इज युअर कॅरेक्टर, सिग्नेचर इज युअर पर्सनॅलिटी, पर्सनल रियालिटी.
तू आधीच्या कर्माच्या मधनं जर का आत्ताची रियालिटी बघितलीस ना तर तुला कदाचित जे काही इमोशन फील होते ते होत आहे. ओके. काही वेळेला चांगलं असू शकतं, काही वेळेला वाईट असू शकतं, पण कर्म हे तू आत्ताही करतोयस, या मोमेंटला सुद्धा करतोच आहेस तू. म्हणजे 2 दृष्टिकोनातनं ह्या गोष्टीकडे बघायला पाहिजे. पहिला दृष्टिकोन की पास्टमधनं आलेले जे काय रिपरकशन्स आहेत किंवा त्याचे जे रेसिड्युअल इफेक्ट आहे, एको आहे, तो मला आत्ता अनुभवायला मिळतोय. पण मी त्या अनुभवाच्या बरोबरीने आत्ताही काहीतरी कर्म करतोय. म्हणजे आजचा विचार, आजची भावना, आजची कृती, आजचा निर्णय हे तुझं आजचं कर्म आहे. ओके. आणि ते कर्म डिफाईन करण्याकरता किंवा ते कन्स्ट्रक्टिव्ह बनवण्याकरता सिग्नेचरचा वापर केला जातो. म्हणजे आधीचं कर्म सिग्नेचर कॅन्सल आउट करेल का? तसं काही करणार नाही. पण आत्ताचं कर्म छान करण्याचं काम नक्की करेल. ओके. जेणेकरून आत्ता तर तुला छान वाटणारच आहे, पण त्याचे रिपरकशन्स पण लॉंग टर्ममध्ये चांगले असणार आहेत. अच्छा. असं सिग्नेचरचा उपयोग होतो. बट सिग्नेचर हे कधीच नुसतं सिग्नेचर चेंज नसतो रेकमेंड करायचा. ओके. त्याच्या बरोबरीने हँडरायटिंग चेंजसुद्धा रेकमेंड करायचा असतो. लेटर फॉर्मेशन्समध्ये मी जे मगाशी म्हणलो की मी माझंच करायला सुरुवात केली, तर ॲनालिसिस करत असताना बाहेरून आत अशी माझी वैयक्तिक पद्धत आहे. म्हणजे मॅक्रोपासून मायक्रोपर्यंत अशी पद्धत आहे. आणि रेमेडी देताना किंवा काय ग्रॅफोथेरपी देत असताना आतून बाहेर अशी पद्धत वापरली जाते. म्हणजे थॉटपासून कॅरेक्टरपर्यंत अशी ट्रीटमेंट दिली जाते. त्याच्यामुळे तुझा जेव्हा थॉट बदलतो इमिजिएटली कर्म बदलायला लागले ना रे. करेक्ट. थॉट बदलला की भावना बदलणार, भावना बदलल्या की कृती बदलणार, कृती बदलली की रिपरकशन्स बदलणार. असा तो कर्माचा सिद्धांत इथे अप्लाय होतो. नाईस. पण मग समजा मी सिग्नेचर किंवा तू म्हणलास की हँडरायटिंगमध्ये पण काही चेंजेस करायला लागतात, पण आपण बऱ्याच गोष्टी विचार करत नसतो की आपलं हँडरायटिंग कसं आहे. आपण जस्ट फटाफट लिहायचा बघत असतो. तर मग तू जे चेंजेस सांगतोस ते जर होत नसतील किंवा त्यात पण आपण काहीतरी चूक होत असेल तर त्याचा काही इम्पॅक्ट होतो का? हां, म्हणजे ते कॉन्शियसली चेंजेस करावे लागतात. ओके. म्हणजे त्याची प्रोसेस आहे, वेगळी प्रोसेस आहे. मुळातच हँडरायटिंग म्हणजे काय आहे, किंवा आपण जे मग आधीच्या एपिसोडमध्ये पण आत्ताच्या एपिसोडमध्ये हँडरायटिंगमधनं एवढ्या गोष्टी का समजतात आपल्याला. ऑफ एव्हरीथिंग एल्स वाय हँडरायटिंग शुड टेल एनिथिंग अबाउट अ पर्सन. महत्त्वाचा प्रश्न आहे ना. ह्याच्यामध्ये समजा मी तुला असं म्हणलो की ग्रॅफॉलॉजी हे शास्त्र इंटरडिपेंडंट किंवा इंटरडिसिप्लिनरी शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, सिम्पल जिओमेट्री, ह्युमन ॲनाटॉमी आणि ह्युमन सायकोलॉजी हे 5 मेजर इन्ग्रेडियंट्स आहेत. आणि ह्याच्या बेसला किंवा हे 5 पिलर्स आहेत असं म्हणूया. ते पिलर्स ज्या ग्राउंडमध्ये उभे आहेत की नाही, दॅट ग्राउंड इज कॉमन सेन्स. ओके. आणि त्याच्यावर ग्रॅफॉलॉजीची बिल्डिंग आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हँडरायटिंग स्क्रिप्ट हा एक मजला आहे, सिग्नेचर हा एक मजला आहे, ड्रॉइंग सॅम्पल हा एक मजला आहे, वेगळे वेगळे शेप सिम्बॉल्स हा एक मजला आहे. आणि ती अख्खीच्या अख्खी बिल्डिंग आपल्याला समजून जर का घ्यायची असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायला लागतो. ह्याचा सर्वसमावेशक असं ते शास्त्र आहे ग्रॅफॉलॉजी. जेव्हा आपण ह्याची प्रॅक्टिस करतो, म्हणजे चेंजेस करतो, तेव्हा ॲक्च्युली आपण हे सगळे शास्त्र प्लस नर्वस सिस्टीम प्लस मसल मेमरी ह्या 3 गोष्टींमधनं आपण लिहित असतो. ओके. सो जेव्हा तू काही ऑल्टरेशन्स करतोस हँडरायटिंगमध्ये किंवा सिग्नेचरमध्ये तर उलटी प्रोसेस सुरू झाली ना. आता तू मसल मेमरी ट्रेन वेगळी करणार आहेस, मग दॅट विल गो इन टू युअर नर्वस सिस्टीम विथ प्रॅक्टिस आणि मग तुझे विचार बदलणार. म्हणजे प्रत्येक गोष्ट बदलण्याकरता काही ठराविक वेळ हा लागतोच. समजा तुला म्हटलं तुझा लेटर वाय आहे आणि तो तुला बदलायचा आहे, तर तो एक वाय बदलण्याकरता 1 दिवस पुरतो अरे तुला, फॉर युअर माइंड टू रजिस्टर की आता वाय मी असाच काढणार आहे. त्यामुळे एका वेळेला 2 किंवा 3 पेक्षा जास्त लेटर्स बदलायचे नाहीत. ओके. मॅक्सिमम 3 लेटर्स. ह्याचाही तुला किस्सा सांगतो. ज्या वेळेला मी विचारणारच होतो की एखादा किस्सा सांग. ज्या वेळेला मी ग्रॅफॉलॉजी, परत तेच टीचर होते त्यांच्याकडनं मी शिकलो, भारावून गेलो. काय कमाल पर्सनॅलिटी होती. आणि आता मला जे समजलंय ते मला अप्लाय करायचं आहे. ओके. कारण त्यांचा असा दावा आहे की जर का हँडरायटिंग बदललं तर तुम्ही बदलाल. कूल, लेट्स ट्राय इट. म्हणून मी माझे ऑलमोस्ट 10-12 लेटर्स एका वेळेला बदलले. अरे. एकत्र बदलले. आणि सिन्स आय वॉज सो कॉन्शियस ऑफ दॅट
की मला हे बदलायचंच आहे. इट अफेक्टेड माय फिजिकल हेल्थ ट्रिमेंडसली आणि इन अ बॅड वे. इन अ बॅड वे. ओके. ज्याच्यामुळे मला पोटाचे खूप प्रॉब्लेम्स सुरू झाले, बरं. ब्रिदिंगचे प्रॉब्लेम सुरू झाले आणि त्याच्यामुळे मला लक्षात आलं की हे काहीतरी कुठेतरी गडबडतंय, हे चुकतंय माझं. म्हणून मी जेव्हा त्या टीचरला परत भेटायला गेलो त्यांना सांगितलं की अहो मी असं असे लेटर्स बदलले, ते डोक्यालाच हात लावला त्यांनी. ते का केलं असेल तू असं? अरे मला विचारायचं पहिले की काय काय बदल करू. तेव्हा त्यांच्याकडनं मला कळलं की एका वेळेला 2 ते 3 लेटर्सच बदलायचे फक्त. यू स्टार्ट विथ लेटर्स, यू गो टू वर्ड्स, देन लाईन्स, देन बेस लाईन, देन पॅराग्राफ्स अँड एव्हरीथिंग. सो ते स्टेप बाय स्टेप करण्याची प्रोसेस आहे. एखाद्या व्यक्तीवर आपल्याला काम करायचं असेल, सिग्नेचरवर मे बी काम करायचं असेल, पर्सनॅलिटीवर, तर दॅट इज नॉट अ सिम्पल हँडरायटिंग शिफ्ट, दॅट इज अ आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन. ओके. तू स्वतःला जसा समजतोस, तू जसा आहेस आणि तसंच तू प्रोजेक्ट करतोस, ह्या अख्ख्या तुझ्या ट्रजेक्टरीमध्ये आपण चेंज करणार आहोत. म्हटल्यानंतर द बॉडी ऑल्सो हॅज टू अंडरस्टँड दीज चेंजेस अँड ॲडॅप्ट. ओके. तर त्याच्याकरता आपल्याला वेळच लागतो हे करायला. मग यात तू मग अशी म्हणलास की आपण नंबर्स म्हणजे न्यूमरोलॉजीचा पण थोडासा सपोर्ट आहे. बरोबर. तर मग माझ्या नंबर्स किंवा एखाद्याचे किंवा तू आता माझं हँडरायटिंग पण मागच्या ॲनालिसिस केलं होतंस, तर मग तू या सगळ्याचा एक आढावा घेऊन मग तू माझी स्टाईल डिझाईन करणार ना? करेक्ट. म्हणजे फक्त एखादीच नाही तर माझा पास्ट आणि मग माझे फ्युचर गोल्स काय आहेत त्याप्रमाणे ते डिझाईन करणं गरजेचं आहे. येस. म्हणजे एक्झाम्पल की एखादा व्यक्ती म्हणतो की मला ना मी खूप टॅलेंटेड आहे पण ऑपॉर्च्युनिटीजच नाहीत माझ्याकडे. ओके. हाऊ टू एक्सप्रेस माय टॅलेंट हेच नाही आहे. तर तू हे ऐकलं असेल की जर का तुझ्याकडे संधी आली नाही तर तू संधी क्रिएट कर वगैरे अशा ज्या गोष्टी बोलल्या जातात. आजकाल इन्स्टावर येतात. करेक्ट आहे. तर ते सिग्नेचरमध्ये संधी क्रिएट करण्याकरता तुला तुझे इनिशियल स्ट्रॉंग करावे लागतात. ओके. बरोबर आहे. तर समजा माझ्या एक्झाम्पलमध्ये आदित्य प्रसाद ओक म्हणजे APOK, APO हे 3 इनिशियल्स मला जर का स्ट्रॉंग करता आले तर आय स्टार्ट टेकिंग इनिशिएटिव्ह. इनिशियल लेटर्स आणि इनिशिएटिव्ह टेकिंग गोज हँड इन हँड. ओके. सो जेव्हा माझं ते स्ट्रॉंग होतं तेव्हा मी इनिशिएट करायला लागतो. आय स्टार्ट रीचिंग आउट टू पीपल, आय स्टार्ट टॉकिंग टू पीपल, आय स्टार्ट थिंकिंग अबाउट की इथे कदाचित ऑपॉर्च्युनिटी आहे आणि आय शुड टॅप. ओके. पण त्याच्या पुढचे जे काय सगळे लेटर्स आहेत म्हणजे मी आदित्य ओक अशीच सही करतोय तर A आणि O इनिशियल झाले, ते स्ट्रॉंग आपण केले. पण A नंतर DITY पण आहे ना, ते पण पॉवरफुल असलं पाहिजे. O नंतर AK पण आहे, ते पण पॉवरफुल असलं पाहिजे. सो ओव्हरऑल कॉम्बिनेशनमधनंच तुझी पर्सनॅलिटी तुझ्या कामाबरोबर आणि तुझ्या गोल्सच्या बरोबर अलाईन व्हायला पाहिजे आणि मगच तुला त्याचा रिझल्ट दिसायला लागतो. तसेच लोक तुला परसिव्ह करायला लागतात. ओके. की हा माणूस ह्या कामासाठी उत्तम आहे, हा परफेक्ट आहे. बरोबर आहे. तू टोनी रॉबिन्स नाव ऐकलेस? हो, ऐकून. इंटरनॅशनल व्यक्ती आहे. संदीप माहेश्वरी नाव ऐकलं असेल. त्यांच्या दोघांचंही नाव आहे टोनी रॉबिन्स, अँथनी रॉबिन्स आणि संदीप माहेश्वरी एवढीच सही आहे. ओके. म्हणजे ॲटलिस्ट ऑटोग्राफ तरी तशी आहे. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये तो जो फ्लो आहे की नाही तो त्यांच्या कदाचित हँडरायटिंगमध्ये पण तसाच असू शकतो आणि त्यांच्या ऑटोग्राफ आणि सिग्नेचरमध्ये पण सिमिलरच जर का फ्लो असेल तर ते जसे आहेत तसे ते दाखवत आहेत आणि म्हणूनच लोकांना ते आवडत आहेत. ओके. त्याच्यामुळे ते त्यांच्या बघायला गेलं तर कायमच कम्फर्ट झोनमध्ये असतात. त्यांना काही शो करावंच लागत नाही, गरजच पडत नाही त्यांना, म्हणूनच सक्सेसफुल आहेत. अच्छा. जिथे जिथे कम्फर्ट आहे तिथे तिथे पीस आहे. पीस आहे म्हणजे काय, पीसचं एक अजून एक त्याला अलाइन्ड शब्द इज हॅपीनेस. म्हणजे दॅट कम्स फ्रॉम अलाइनमेंट. ओके. जेव्हा तू तुझे विचार, तुझ्या भावना आणि तुझी कृती हे अलाइन करतोस त्याच्यातनं जे बाय प्रोडक्ट येतं ते हॅपीनेस आहे. ओके. त्याच्यामुळे जेव्हा हँडरायटिंग आणि सिग्नेचर हे मॅच करतो आपण, तुला जे काय आयुष्यात काम करायचं आहे ते समोर ठेवतो आणि इन दॅट डिरेक्शन आपण काम करायला लागतो, तेव्हा तुला सक्सेस मिळतो. तेव्हा तू ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट पण करतोस आणि सक्सेसफुल पण होतोस. म्हणजे सिग्नेचरमुळे आपली डेस्टिनी बदलते का? नाही. डेस्टिनी जी तुला वाटते, तुला जे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्याची दिशा बदलते. ओके. कारण तुझी आयडेंटिटी बदलते.
पण समजा तू आता 3च लेटर्स चेंज केली म्हणजे तुझी इनिशियल्सच फक्त चेंज केली करेक्ट. तर मग काय चांगलं गडबड होईल इनिशिएटिव्ह चांगला घेशील ना, पण मग नंतर पुढे काय गडबड होईल करायचं. येस येस, याच्याकरता पण एक केस आहे. हां. माझ्याकडे एक मुलगा आला, हम्म. जस्ट MBA झालेला होता, स्टार्टअप करायचा होता, घरनं गडगंज होता. लोक म्हणतच होते की अरे तू सांग ना तुला काय पाहिजे, मी सगळी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे. हम्म. हा भाई म्हणतो की नाही, मी माझ्या बळावर करणार आहे ती गोष्ट. तुम्ही बाकी जो काय तुमचा इमोशनल आणि असा सपोर्ट आहे, मेंटल सपोर्ट, तो तुम्ही नक्की करा, बाकी ऑन मी. सो त्याचे इनिशियल्स चांगले होते, पण पुढचं जे आहे ते गडबड होती. म्हणजे आदित्य ओक समजा त्याचं नाव असेल तर DITY आणि OAK मध्ये गडबड होती. ओके. ए आणि ओ वॉज फाईन. म्हणूनच ज्या वेळेला जे मगाच्या एक्झाम्पलमध्ये तुला मी सांगितलं त्या सरांची कशी गडबड व्हायची, त्यांची अख्खी सिग्नेचरमध्ये गडबड होती, ह्याच्या फक्त DITY मध्ये गडबड होती. त्यामुळे तो इन्व्हेस्टर लँड करायचा, त्याला पैसे हवे होते ना, फंड रेज करायचं होतं त्याला स्वतःच्या स्टार्टअपसाठी, पण तिथे तो फंबल खूप करायचा, गडबड खूप करायचा त्यांच्याशी बोलताना. सो ती गोष्ट त्याच्यावर चेंज करत 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 काम करत करत आता, आणि हे नुसतं हँडरायटिंगवालं काम आहे का, तर तसं नाही आहे. त्याच्या विचारांमधलं हे काम आहे. तो ज्या गोष्टी घरी प्रॅक्टिस करतोय किंवा घरी कन्झ्युम करतोय त्याच्याशी रिलेटेड सुद्धा काम आहे. तो कशा टाईपचा कंटेंट बघतो, त्या कंटेंटचा त्याच्या मनावर काय परिणाम होतो, स्टफ लाईक दॅट. सो हे डिटेलमध्ये जात 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 ज्या वेळेला त्याची ओव्हरऑल लाईफस्टाईल बदलली, तेव्हा ही बिकेम मोर कॉन्फिडंट, ओके, काम, रिलॅक्स्ड. आणि मग समोर कोणालाही बसवा ना तुम्ही, ही इज फाईन. कारण काय त्याच्या हँडरायटिंगमध्ये दिसत होतं की तो खरंच खूप क्लिअर आहे, त्याला माहिती आहे त्याला काय करायचं ते. आणि त्याचा हा जो हट्ट होता की नाही पैसे मीच उभे करणार, तोही दिसत होता. त्याच्याकरता लागणारं पहिलं पाऊल तर उचलता येते, इन्व्हेस्टर लँड करणं किंवा त्यांना मीटिंगसाठी तरी हो म्हणायला भाग पाडणं. पुढे काय करायचं, पुढे गडबड आहे. सो ते अशा पद्धतीने बदलायला लागतं. पण मग त्याला किती वेळ लागतो साधारण? 6 महिने 6 महिने प्रॉपर कम्प्लीट रिझल्ट मिळण्याकरता. पण मग त्यांना कळतं का की 6 महिन्यापूर्वी मी असा होतो? 100%. अरे तुलाच हँडरायटिंग सॅम्पल्सच दाखवतो ना मी. ओके. पहिल्या दिवशी तुझं हँडरायटिंग सॅम्पल असं होतं आणि 180th डेला तुझं हँडरायटिंग सॅम्पल हे तू स्वतःच बघशील. यू डोंट हॅव टू बी अ ग्रॅफोलॉजिस्ट. ग्रॅफोलॉजी याचा बेस काय आहे, कॉमन सेन्स. त्याच्यामुळे तुला नॉर्मल बघितलं तरी कळणार आहे, बदललं रे, असा होतो आणि असा झालो. आणि तो नुसता हँडरायटिंगमधला बदल नाही आहे, इथला पण बदल आहे आणि बिहेवियरमधला पण बदल आहे. सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट घडते मला वाटतं ती, तो म्हणजे आपले विचार जितक्या रॅपिडली बदलायला लागतात तितकं आपण बोलतो खूप वेगळं लोकांशी. ओके. आवाजाचं टेक्स्चर बदलतं. बरं. आणि त्याच्यानंतर आपल्याला लोकांकडनंच फीडबॅक यायला लागतो की छान होईल तुझं. करेक्ट. ओके. किंवा तू काहीतरी बदलला आहेस, तू काहीतरी वेगळा झाला आहेस, तू काही करतोयस का. पण ह्या सगळ्या 6च्या 6 महिन्यांमध्ये हे छोटे छोटे, मी प्रत्येक वेळेला सांगतो की हे माइलस्टोन्स आहेत. ह्याच्याकडे हे आता अरे मला माझी आई म्हणली की तू खूप छान करतोयस, बदललाय, ही हुरळून जाण्याची गोष्ट नाही आहे. ते ॲप्रिसिएशन घ्यायचं, कारण ते घेणं हेही तुझं कर्म आहे ऑफकोर्स. त्याच्याबद्दल पूर्ण फील कर ती गोष्ट, कीप इट असाइड अँड मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. कारण काय हे सगळ्या गोष्टी आपण ॲप्रिसिएशनसाठी खरंच करतोय का, नाही करत आहे ना. तुला काहीतरी वेगळं अचीव करायचं आहे म्हणून तू ही गोष्ट करतोयस. त्याच्यामध्ये हा एक फक्त पुश आहे असं म्हणूया, माइलस्टोन आहे. माइलस्टोन आहे. घरच्यांकडनं सपोर्ट वाढणं, मित्रमैत्रिणींमध्ये एक प्रकारचा रिस्पेक्ट असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी अलाइंड आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी सिग्नेचर आणि हँडरायटिंगचं काम, ग्रॅफोथेरपीचं काम हे इंटरनल आहे. ओके. एक्सटर्नली फक्त ते मॅनिफेस्ट होत जातं. मेन काम इंटरनलच आहे. तर सिग्नेचर एखादी आपण जर चेंज केली तर त्याचा आणि मॅनिफेस्टेशनचा काही संबंध आहे का, आणि त्याच्यामुळे एखादी गोष्ट जर मला मॅनिफेस्ट करायची असेल तर मला मदत मिळेल का? व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. मुळातच मॅनिफेस्टेशन हे एक्सटर्नलच्या आधी इंटरनल झालेलं असतं, आणि जेव्हा ते नाही होत ना इंटरनली, तेव्हा एक्सटर्नली पण नाही होत. ओके. म्हणजे मगाशी जे मी तुला लाईन ऑफ थॉट सांगितली की हँडरायटिंगमधनं सिग्नेचर तयार करायची आणि मगच मॅनिफेस्टेशन होणार, तर हँडरायटिंगमधले काही ट्रेट्स जे काही चांगल्या गोष्टी सांगते, काही वाईट गोष्टी सांगते,
आणि त्याच्यामधनं सिग्नेचर चांगलं किंवा वाईट दाखवणार आहे. सो हे तर एक्सटर्नल झालं ना ते सगळं. ओके. हां. इंटरनली तुला स्वतःबद्दल काय वाटतं ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. ते जे वाटणं आहे ते तुझ्या हँडरायटिंगमध्ये रिफ्लेक्ट होणार आहे. त्याचं एक्सटेन्शन हे सिग्नेचरमध्ये असणार आहे आणि मग मॅनिफेस्टेशन होणार आहे. तुला जर का आतमध्येच स्वतःच्याबद्दल इंटरनल ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो तो नसेल किंवा तुझा गोल हा एक्सटर्नल काहीतरी गोल आहे पण दॅट इज जस्ट मीन्स गोल असं म्हणूया. एक्झाम्पल तुला देतो की मी समजा असं म्हणलो की मला खूप पैसे हवेत. कशासाठी पैसे हवेत तुला? काय गोष्टी घेण्यासाठी असेल, गाडी बंगला व्हॉट एव्हर ज्या गोष्टी, बरोबर आहे. मग ॲक्च्युली मला पैसे हवेत का गाडी बंगला हवाय? गाडी किंवा जे काही तुमचं एम असेल ते हवं आहे तुला, त्यासाठी तुला पैसे हवे. करेक्ट. म्हणजे ॲक्च्युली तुला पैसे नकोयत. पैसा हा तुझा मीन्स गोल झाला. ओके. पैशामधनं तुला ती गोष्ट मिळणार आहे. हे खरं गोल तुझा तो झाला, बरोबर आहे. आता आपला जेव्हा खरा गोल लोकेट झालेला आहे, तुला गाडी आणि बंगला पाहिजे, तो कशासाठी पाहिजे तुला? ओके. गाडी आणि बंगला मिळाल्यानंतर तुला काहीतरी फिलिंग मिळणार आहे. काय फील मिळणार आहे? तुझ्या हक्काची जर का गाडी असेल तर काय तू कुठेही फिरू शकतोस, सेन्स ऑफ फ्रीडम म्हणूया. स्वतःच्या हक्काचं घर असेल तर तुला एक प्रकारची सेफ्टी सिक्युरिटी मिळणार आहे. म्हणजे तुझा खरा तर गोल काय झाला? फ्रीडम, सेफ्टी आणि सिक्युरिटी. आपल्याला हे इमोशन्स एक्सपिरियन्स करायचे आहेत आणि आपल्याला काय वाटतंय आपला गोल काय आहे? पैसे कमवाने. हरलो ना इथेच. करेक्ट. कारण आपल्याला हवंय वेगळं आणि आपल्याला वाटतंय आपल्याला हे हवंय. नाही अचीव होऊ शकत. अरे पण ह्याची जर का क्वालिटी आपल्याला चांगली करता आली, इमोशन जर का तुला ते क्वालिटीनी एक्सपिरियन्स करता आलं बिफोर हँड, आणि ते तुला असं वाटतं की तुला गाडी आणि बंगल्यातनं मिळेल, तसं काही नसतं. फिलिंग इज फिलिंग. ओके. कधीतरी आयुष्यामध्ये तू हे फील केलेलंच असतंस. मे बी जेव्हा तू फर्स्ट टाइम सायकल चालवलीस तेव्हा, जेव्हा तुला ते फिलिंग आलं की तुझ्या आजूबाजूने असं जोरात वारा चाललाय आणि तुला फ्री वाटतंय, ओके, तर तुला फ्रीडम मिळालेलंच आहे ना ऑलरेडी. तो तू ऑलरेडी एक्सपिरियन्स केलेला आहेस. मन इतकं कमाल आहे आपलं की त्याची मेमरी आपल्याकडे ऑलरेडी आहे. तू आत्ता ते एक्सपिरियन्स करू शकतोस. आणि ती गोष्ट जेव्हा तू मॅग्निफाय करतोस तेव्हा यू आर इन इक्विलिब्रियम विथ द मनी दॅट यू वॉन्ट. ओके. येतं लक्षात? तिथे तो मॅनिफेस्टेशनचा सिद्धांत येतो की तुला हे जे फिलिंग आहे ते तुला ह्याच्यातनं मिळेल असं तुला वाटतंय, काहीच गरज नाही आहे. तुला हे फिलिंग मिळालेलं आहे ऑलरेडी. ह्या फिलिंगमधनं जेव्हा तू ऑलरेडी ऑपरेट करायला लागतोस एक्सटर्नल वर्ल्डमध्ये, तेव्हा हळूहळू हळूहळू तुला पैसे मिळायला लागतात आणि पैशातून तुला घर आणि गाडी मिळते. ओके. म्हणजे मेन जर आपण फोकस पैशांवरनं त्या गोष्टींकडे केला किंवा इंटरनली आपण जर फोकस वेगळ्या ठिकाणी केला तर मला वाटतं पैसे आपोआप येतील किंवा मिळतात. आपला माइंडसेटच तसा तयार होतो की याचा काही विचार करायला लागत नाही. गरजच नाहीये ना. बिकॉज इमिजिएटली आता आजपासून सुद्धा तू जेव्हा जेव्हा पैसा असा विचार करशील, तुझ्या डोक्यात हा मुद्दा येणारच आहे. हा मीन्स गोल आहे फक्त, ह्याला फारसं महत्व नाहीये. करेक्ट. खरा माझा गोल हा इमोशन फिलिंगचा आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे की तुला ही चेन समजली पाहिजे. ओके. मीन्स गोल, ॲक्च्युअल गोल आणि ॲक्च्युअल गोल. जेव्हा तुला ॲक्च्युअल गोल समजेल, तो तू फील करशील, तेव्हा शांतच होशील ना तू. म्हणजे एक्झाम्पल तुला देतो की तुला दर दिवशी 1 कोटी रुपये मिळतात दर दिवशी. तर तू कोणाला देत असताना किंवा कुठल्या कंपनीत इन्व्हेस्ट करत असताना, कोणाच्या कंपनीचे शेअर्स किंवा इक्विटी विकत घेत असताना तू खूप विचार करशील खरे. यू विल बी चिल अबाउट इट ना. नाही. हा म्हणजे एक फिक्स अमाऊंट येते, मला डोक्यात शॉर्ट करायची गरज नाही. करेक्ट. म्हणजे तू पैसा ही गोष्ट तुझ्या डोक्यात किती शांत झाली बघ. हो. अरे मी अजून पैसा मिळालेला पण नाही, जस्ट अ थॉट ऑफ इट की हे मिळालं तर. म्हणजे तुला पैशाच्या बरोबरचं तुझं व्हायब्रेशन काय आहे, तुला काय खरंच फील करायचंय, तुला चिल फील करायचंय, तुला स्ट्रेस नकोय, तुला रिलॅक्स फील करायचंय.
बरोबर आहे. करेक्ट. म्हणजे तुझा ॲक्च्युअल गोल काय झालं? रिलॅक्स फील कर. रिलॅक्स फील कर. मग पैशाच्या मागे कशाला पळतोस तू? रिलॅक्स फील करण्याच्या मागे पळ ना. आता जेव्हा ह्याच्या मागे पळतोस तेव्हा ते मिळत नाही. इथे गेलीचे. जेव्हा तू रिलॅक्स करण्याच्या मागे पळतोस, तू रिलॅक्स कसा होशील? कारण तू पळतोस ना अजून सुद्धा. मेक सेन्स. त्याच्यामुळे तुला ॲक्च्युली रिलॅक्स व्हावं लागेल. तुला ते जे इमोशन ॲक्च्युअल गोलवाला आहे ते तुला बनावं लागेल. ते जेव्हा तू बनतोस, इवन फॉर सम टाईम थ्रू आउट द डे, मे बी 5 मिनिटं बनलास फक्त, स्टेज ऑफ माइंड इज थॉटलेस. ओके. कारण तुला ॲक्च्युली जे फील करायचं आहे ते तू करून झालेलं आहे ऑलरेडी. बरोबर आहे. तू एखादं म्युझिक ऐकतोस, ठीक आहे, काय रेहमानचं कुठलं तरी गाणं ऐकतोस, तर ते ऐकत असताना तुझ्या डोक्यामध्ये विचार चाललेले असतात का रे? नसतात चाललेले. तू त्या फक्त एक्सपिरियन्समध्ये असतोस. बरोबर आहे. त्या एक्सपिरियन्समध्ये असणं हा जो फ्लो आहे, त्या फ्लोमध्ये ज्या वेळेला विचाररहित मन असतं, अमन असतं, त्यावेळेलाच तुला एक्सपिरियन्स येतो. आणि एक्सपिरियन्स आला की तुला हवी ती गोष्ट प्राप्त होतेच. म्हणजे खरं तर आपल्याला कशाच्याच मागे पळायचं नाही आहे, ही बॉटम लाईन आहे. म्हणजे इथून शांत असणं गरजेचं. येस. इथून शांत असलास ना की तू ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी खूप चिल वेमध्येच करतोस, बिंदास करतोस. असं काही वियर्ड कुठल्या काही केस आहे का तुझ्याकडे की त्याला स्टेबल करणं फार गरजेचं होतं एखाद्या व्यक्तीला, की तो फारच हे करत होता आणि त्याच्यामुळे हातात काहीच उरत नव्हतं? एक ॲक्टर होता, अजूनही तो तसाच आहे. आणि ओके. पण आम्ही एका अशा गेट टुगेदरला भेटलो होतो आणि तो ॲक्टर अस्पायरिंग ॲक्टर होता. काम करतो म्हणजे तो थिएटर आणि असं सगळ्या ह्याच्यामध्ये. पण त्याला असं खूप क्रेविंग होतं की त्याला फेमस बनायचं आहे, सॉलिड त्याला पैसे कमवायचे आहेत, असं त्याला आईबाबांना एकदम लक्झुरियस आयुष्य द्यायचं आहे. त्याच्याशी मी आता इतकं डिटेलमध्ये बोलू शकत नव्हतो कारण का दॅट वॉज नॉट द राईट टाईम अँड प्लेस. पण इन जनरल ज्यावेळेला मी त्याच्याशी डीप बोलत गेलो तेव्हा मला हेच लक्षात आलं की ह्याला ॲक्च्युली पळण्यामध्येच खूप इंटरेस्ट आहे. ओके. त्याला त्याच्यासमोर फक्त एक काहीतरी गोल ठेवा, तो पळायला लागेल. ह्याला थांबवणं खूप महामुश्किल आहे ही गोष्ट. कारण काय त्याच्या डोक्यामध्ये इतके सगळे थॉट्स आहेत कॉन्स्टंटली की ही इज नेव्हर गोइंग टू बी एबल टू रिलॅक्स. नॉट लाईक दिस. म्हणजे ही विल बी रिलॅक्स्ड पण नॉट लाईक दिस, नॉट इन दिस ॲटमॉस्फिअर. त्याच्याकरता त्यालाच पर्सनली सेशनमध्ये यावं लागेल. ओके. हे कसं बायफ्लूक बोलतोय आम्ही, भेटलो गप्पा मारतोय, पण तुला बोलताना कळतंय की त्याला पळायचंच आहे. ओके. तो शांत बसणारच नाही आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातनं तो पळत राहिला तर एक ना एक दिवस तो 100 करोड नक्की बनवेल. अच्छा. असा त्याचा विश्वास आहे की तो 100 करोड नक्की बनवेल. आणि 100 करोड एकदम मिळाले की ही इज गोइंग टू बी व्हॉट ही विशेस टू बी. इसेन्शियली जेव्हा मी त्याला हे सांगत होतो की पण ते तू आत्ताच बनू शकतो सर, इन दिस व्हेरी मोमेंट. आणि हे कुठलीही फिलॉसॉफी नाही आहे, हे कुठलंही काय म्हणतो पॉझिटिव्ह थिंकिंग, विशफुल थिंकिंग असं काहीच नाही आहे. तुला जे एक्सपिरियन्स करायचं आहे ती गोष्ट तू आत्ता एक्सपिरियन्स करू शकतोस. आय एम नेव्हर सेईंग की तू 100 करोड एक्सपिरियन्स करू शकतोस. त्याच्यातनं जे तुला मिळणार आहे की नाही फिलिंग, ते तू एक्सपिरियन्स करू शकतोस. आणि ते करणं हाच जर का तुझा मेन गोल असेल तर तू सुटलास. त्या मुलाच्या बरोबर प्रॉब्लेम होत होता की त्याला हे कनेक्शनच मान्य नव्हतं. अच्छा. ही वॉज नॉट कम्फर्टेबल विथ द फॅक्ट दॅट ही वॉन्ट्स 100 CR टू फील दिस वॉट एव्हर ही वॉन्टेड. हेच त्याला मान्य नव्हतं. सो अशा परिस्थितीत काहीच करता येत नाही ना. तो अजूनही तसाच आहे. तो तसाच आहे. अजूनही प्रोजेक्ट्स करतोय, अजूनही पळत पळत सगळ्या गोष्टी करतोय. एका दिवशी 100 लोकांना भेटायचं असतं. कारण प्रत्येक वेळेला भेटत असताना आम्ही असे बसलो होतो आम्ही त्या गेट टुगेदरमध्ये. ओके. आणि तो येणारा जाणारा सगळ्यांना स्टेबलच नाही आहे तो. ही इज ऑलवेज ऑन टू समथिंग. बरोबर आहे. पण ह्या गोष्टीमुळे आता हे त्याला सांगू शकलो नाही मी, पण हे आपण बोलू शकतो की ह्या सगळ्या गोष्टीमुळे फक्त आणि फक्त स्ट्रेस वाढतो. ओके. बरोबर आहे की नाही. म्हणजे तू खूप स्ट्रेस घेतलास, तू 100 करोड रुपये कमवलेस आणि ते हॉस्पिटलमध्ये घालवलेस. काय उपयोग त्याचा? काहीच पॉईंट नाही ना. कारण 100 करोड रुपये मिळवून तुला जे ॲक्च्युली फील करायचं होतं
ते तू फील केलंच नाहीस. कारण दॅट एक्सटर्नल थिंग इज नेवर गोइंग टू बी इनफ. दॅट एक्सटर्नल थिंग यू वॉन्ट टू गेट सो दॅट यू कॅन फील वॉइड विदिन युअर माइंड. ती जी गॅप आहे ना, ती इमोशनल गॅप आहे, एक्सपिरियन्शियल गॅप आहे, सेफ, सिक्युअर आणि फ्री फील न करण्यामुळे आलेली गॅप आहे. मग तू इथे कितीही पळ ना, ओके, हे नाही फील होणार आहे. इट इज जस्ट लाईक तू जब वी मेट बघितलंस, त्याच्यामध्ये ते एक सीन घेतला आहे बघ की करीना कपूर प्लॅटफॉर्मवर असते आणि पाणी पिते आणि म्हणते पाणी का काम पाणी करताय. तसं आहे की ह्या इमोशनचं काम हेच इमोशन करू शकतं, ते नाही करू शकत. नो अमाऊंट ऑफ मनी कॅन गिव्ह यू दॅट एक्सपिरियन्स. आणि मी हे कुठल्याही परत सांगतोय, हे कुठल्याही स्पिरिच्युअल किंवा पॉम्पस वेमध्ये मी हे सांगत नाही आहे. ते अचीव करायचं असेल तर कराच, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण हे एक्सपिरियन्स करून मग ते अचीव करण्यात काही पॉईंट आहे. रादर माझं असं म्हणणं आहे की हे एक्सपिरियन्स केलं की ते अचीव होणारच आहे. ओके, म्हणजे तू म्हणतोय इथून शांत झाला की काही गोष्टी ऑटोमॅटिकली तुला मिळू शकतात. मिळतातच, कारण तू त्याच्या मागे पळतच नाहीस ना. मगाशी म्हणूनच एक्झाम्पल, म्हणजे जी गोष्टी आपण त्याच्या मागे पळतो ती अजून लांब लांब जात. हां, नॅचरली ना, तू जितकं पकडशील तितकं बाहेर जाईल ना ते. आणि माईट ॲज वेल जर का तू ते नुसतंच हातात ठेवलंस, कुठेच जायची गरज नाही त्याला. तू सांभाळून पण ठेवलंयस आणि ते तुझ्याकडे पण आहे, पण तू कंट्रोल नाही करत आहेस ते, तर तुला ती गोष्ट मिळते. मला वाटतं दिलच्या मध्ये एक आहे तो सीन आहे, Correct. तो ते माती पकडतो आणि तो म्हणतो जेवढी आपण टाईट करू Correct. तेवढी ती बाहेर पडणार आहे. म्हणून तो आकाशचं कॅरेक्टर, आकाश नाही सीडचं कॅरेक्टर किती शांत दाखवलं बघ ना. इंटरनल खूप टर्मोइलमध्ये येतो, पण ओव्हरऑल त्याचा वाईब किती चिल आहे. त्याला त्याची क्लॅरिटी आहे की काय करावं आणि काय नाही करावं, काय जमेल आणि नाही जमणार काही गोष्टी, म्हणून शांत आहे ना. करेक्ट. मग ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आपण आपले ओव्हरऑल जे काही इंटरनल टर्ब्युलन्सेस असतात ते जातात का डायरेक्ट, असं काही होत नाही. पण त्या टर्ब्युलन्स बरोबर कसं डील करायचं हे नक्की आपल्याला समजतं. ते डील करत असताना एक्सटर्नली तू स्वतःला कशी तुझी आयडेंटिटी प्रोजेक्ट करतोयस ते आपल्याला नक्की समजतं. बरोबर आहे. करेक्ट. पण आता आपण पुन्हा त्या ह्याच्याकडे येऊ की एक मला एखादी गोष्ट आता मॅनिफेस्ट करायची, तर मग मी माझी सिग्नेचर काय म्हणजे कशी रिडिझाईन करू शकतो, किंवा मला ऑफकोर्स गायडन्स बरोबरच, पण काय गोष्टी मला डोक्यात ठेवल्या पाहिजेत, काय चुका होऊ शकतात आणि काय त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, की ते मॅनिफेस्ट जो थोडाच, पण मी जिथे होतो तिथूनही का खाली आपटलोय. माझ्याच एक्झाम्पलनुसार आपण जर का बघितलं तर मी एका वेळेला खूप लेटर्स बदलली जी नाही म्हणजे लेटर्स एकतर तुम्ही खूप चेंज करायची नाही चेंज करायची. त्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. त्याला लेटर्स सुद्धा कशी आणि कुठली चेंज करायची त्याला पण स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे. तुझा मॅनिफेस्टेशनचा गोल हा तुझा नेमका काय आहे हे तुला माहिती पाहिजे. तो आत्ता जसं आपण डिकोड केलं की मेन्स गोल आहे, ॲक्च्युअल गोल आहे आणि ॲक्च्युअल गोल आहे. सो तुला ते ॲक्च्युअल गोल अचीव करण्याकरता तुला कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स ट्रेट्स तुझ्या हँडरायटिंग आणि सिग्नेचरमध्ये लागतील ते ॲड करायचे. ओके, म्हणजे तुला ॲक्च्युअल गोल मिळतो आणि तो मिळाला की मीन्स गोल तुला अचीव होतो. काहींना ॲक्च्युअल गोल पण माहीत नसतोच, फार क्लॅरिटी नसतेच. मला पैसे कमवायचे, पण कशासाठी माहीत नसतं, पैसे हवेत. म्हणजे अशी लोक मी बरीच बघितली आहेत खूप, ज्यांना क्लॅरिटीच नाहीये काही कुठल्याही पद्धतीची की का करतोय ते, काय नाही ऐसाही करणे आपल्याला या लेवलला असतात. करेक्ट. त्यांना क्लॅरिटी नसते आणि म्हणूनच ना ते क्वेश्चनिंगमधनंच ती गोष्ट उलगडत जाते. हळूहळू प्रश्न विचारत त्या क्युरियस माइंडनी जर का बघितलं की नाही, किंवा क्युरियस विंडोमधनं बघितलं की नक्की तुला हे का हवंय, पण यांनी काय मिळणार आहे तुला, मिळव तू, पण काय मिळणार आहे हे करत करत जितके आपण डीप जाऊ की नाही तितकी ऑथेंटिक उत्तरं मिळतात. आणि त्या उत्तराला अलाइन करायचे. नाहीतर मी समजा तुला म्हटलं पैसे पाहिजेत ना, डन, किती पाहिजे, 100 करोड, दिले. असं नाही वर्कआउट होते. कारण की हे खूप क्रूड आहे, हे रॉ आहे खूप.
डीप जायला पाहिजे. डीप गेलो ना तर त्याची चॅनलिंग खूप चांगलं होईल आणि मनी विल जस्ट बी द बाय प्रोडक्ट ऑफ इट. म्हणजे फायनान्शियल सक्सेस घे, ऑपॉर्च्युनिटीज घे, हे फक्त बाय प्रोडक्ट आहेत. तसं ते मॅनिफेस्टेशनचं वर्क होतं काही काही वेळेला. आणि असंही म्हणतात लोक की रिपिटेशन जर का एखाद्या गोष्टीचं करत राहिलो आपण की मला काय 100 करोड मिळाले, 100 करोड मिळाले, तर ते मनाला त्याच्यावर विश्वास बसतो वगैरे आणि मग ती गोष्ट आपण अचीव करू शकतो. तर मी पर्सनली ह्या गोष्टीमध्ये माझ्याकडे एवढा वेळच नाही आहे ही गोष्ट करत बसण्याकरता. कारण काय दॅट इज अ हार्ड वे. ओके. असा विचार कर की तुझ्याकडे एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला 6 मजले आहेत, 7 मजले आहेत आणि एक वॉचमन नावाचा एक माणूस तिथे बसवलेला आहे. तू जेव्हा वॉचमनला सांगतोस की वर साहेबांना जाऊन सांग मला 100 करोड रुपये हवे, तर वॉचमनचा तो साहेब ऐकेल का रे 7व्या मजल्यावरचा? नाही ऐकणार ना. मग अगदी त्यांनी रोज 10 वेळेला जरी येऊन सांगितलं की साहेब 100 करोड रुपये हवे, तर तो मालक म्हणणार आहे की बेटा तू जा. नाही देणार आहे मी तुला 100 करोड रुपये. पण जर का ह्या सगळ्या लाईन ऑफ थॉट मधनं आपण मालकाशीच डायरेक्ट बोललो की 100 करोड रुपये हवेत असं त्या मालकाला या वॉचमननी सांगितलेलं आहे, आणि मग मालकाला आपण क्वेश्चनिंग करतोय की का रे याला का 100 करोड रुपये हवेत, काहीतरी रिझन असेल. डीप जात 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 ज्या वेळेला खरं उत्तर मिळेल आणि आपण हँडरायटिंग अँड सिग्नेचरमधनं ते उत्तर त्याला दिलं, तो 7व्या मजल्यावरनं फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला आला उत्तरासहित, आणि आता त्या उत्तराची प्रॅक्टिस करत 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 तो परत ग्राउंड फ्लोअरवरनं 1 2 3 4 5 6 7ला गेला की तिथे ते मॅनिफेस्टेशन होणार आहे. आता हे जे मी तुला एक्झाम्पल दिलं त्या ह्याच्यामध्ये वॉचमन इज द कॉन्शियस माइंड आणि ती जी बिल्डिंग आहे दॅट इज सबकॉन्शियस अनकॉन्शियस. सिम्पल. ती 7 चक्र आहेत आपली, म्हणून 7 मजले आहेत. ओके. ते एकदा सहस्राला पोचलं की ते मॅनिफेस्टेशन होणारच आहे. तू बघितलं असेल की नाही माहित नाही, पण एक तो द मास्क पिक्चर बघितलं असेल, त्यातला जो ऍक्टर आहे ना तो आता नाव विसरलो मी, जिम केरी. हां, तो म्हणत होता की मी एक चेक लिहिला, अमाऊंट लिहिली आणि मी तो 6-8 महिने माझ्याकडे ठेवला होता आणि 8 महिन्यात त्यांनी त्याच अमाऊंटचा चेक साईन केला. एक्झॅक्टली. सो मी विचारणार होतो हेच की हे वर्क होतं का, म्हणजे त्यांच्याबरोबर ते झालं बट ते वर्क इट डज ना. आता बघ ना, ह्याच्यामध्ये सुद्धा तुझे हे जे 7 चक्र आहेत त्याच्यातलं कुठलं चक्र आहे तुझं जास्त पॉवरफुली ऍक्टिव्ह आहे? तुझे जे काय आयुष्यातले प्रॉब्लेम्स आहेत ना ते बॉटमच्या 3 चक्रांमुळेच आहेत. थोडंसं डीप जर का आपण गेलो तर 7 चक्रांपैकी वरची 3 चक्र आणि खालची 3 चक्र, खालची जी 3 चक्र आहेत ती सगळी फिलिंगची चक्र आहेत. ओके. इमोशनची चक्र आहेत. आणि वरची जी 3 चक्र आहेत ती सगळी थॉटची चक्र आहेत. बरोबर आहे. आणि ह्या दोन्हीच्या मधलं जे चक्र आहे हार्ट चक्र, ज्याच्यामुळे आपण हे 2 कनेक्ट करतो. ओके. म्हणजे तुझं इमोशन आणि थॉट हे जेव्हा हार्टमध्ये कनेक्ट होतं त्यावेळेला मॅनिफेस्ट करतोस तू. ओके. तुझंच करू शकतोस ना. करेक्ट. कारण आदित्यकडे जाऊन होणार काय, मी त्याला सांगणार आहे मला कार हवी आहे, कशाला हवी आहे, तू काहीतरी रिझन देणार ते कशाला हवे ह्याच्यासाठी पाहिजे. मग जर का ऍक्च्युअली बोल तुला मिळाला, त्याला एक ती कन्सेप्ट आहे ना मला वाटतं एक वाय अनालिसिस असतं, म्हणजे तुम्ही 3 का 4 वेळा वाय विचारला त्या गोष्टीला आणि तुम्ही ती मला वाटते तोपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे आम्हालाच कुठेतरी सांगितलं होतं की एखादा प्रॉब्लेम असेल की मला हा प्रॉब्लेम फेस होतोय, मला स्टेज फिअर आहे फॉर एक्झाम्पल, मग मी त्याला वाय विचारलं मी का असं होतंय, मग मला एक काहीतरी उत्तर मिळतं त्याचं. मी त्याला अजून एकदा वाय विचारलं तर त्याला मला एक उत्तर मिळतं. मी डीप जात राहतो आणि इव्हेंच्युअली मला कळतं की अरे हा प्रॉब्लेम स्टेज फिअर नाहीच आहे, प्रॉब्लेम हा आहे. परफेक्ट एक्झॅक्टली. हे वाय मॉडेल जे आहे ते मेंटल मॉडेल आहे ना. करेक्ट. म्हणजे मी म्हणतो हे थोडं सिमिलर आहे. येस, ॲब्सोल्युटली सिमिलर आहे. तर हे असंच जर का प्रोग्रेशन असेल ना तर लॉजिकल उत्तर मिळेल आपल्याला. लॉजिक कन्व्हिन्स करायला लागत नाही आणि माइंडला. करेक्ट. माइंडला काचं उत्तर कळलं की नाही, वायचं उत्तर, माइंड इज ओके.